माझ्या मागे बघू शकताय हे भोममधलं श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. स्पेशल आहे कारण हे तुम्ही बघू शकताय निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि खरंच खूप छान वाटतं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या स्पेशल व्लॉग मध्ये. तर आज आपण डायरेक्ट व्लॉग लोकेशन वरूनच सुरू केलाय. आज मी आलोय भोम मधील श्री स्वामी समर्थ मठामध्ये. माझ्या मागे बघू शकताय हे भोम मधलं श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि हा निसर्गरम्य परिसर. मी येताना काही रोडचे शॉट घेतले, त्यावरून तुम्हाला लोकेशन समजून जाईल आणि अधिक माहितीसाठी लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलंय. डायरेक्ट या ठिकाणावरून व्लॉग चालू केलाय कारण संध्याकाळची वेळ होती, परत अंधार झाला तर इथे यायला उशीर होईल, त्यामुळे आधीच व्लॉग चालू केला. आणि चला या व्हिडिओला सुरुवात करूया. इथून डाव्या साईडला आतमध्ये जायचं आपल्याला. तुम्ही बघू शकताय शिरळ चंडिका देवी प्रवेशद्वार, इथून आतमध्ये जायचंय. तर तुम्ही बघू शकताय रोड देखील खूप छान आहे आणि आता संध्याकाळ झाले. आता संध्याकाळ सूर्य मावळाच्या आधी आपण मठात पोहोचू. इथे बघा सुकाई चंडिकाई देवस्थान, मागे देखील आपल्याला जे देवस्थान दिसलं ते देखील चंडिका देवीचं आहे, चंडिकाई देवी आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम गावासारखं वातावरण आहे. दोन्ही बाजूला झाडं आणि हा गावातला रस्ता सामसूम रस्ता थोडाफार आहे, पण गावाच्या ठिकाणी असंच असतो. आता बघा इथे रेहळ शिरळ रेहळ बौद्धवाडी हे दिसतंय, तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि एकंदरीत रस्ता खूप छान आहे, असे खड्डे वगैरे नाहीत कारण हा रस्त्याला जास्त रहदारी नसली तरी रोड खूप छान आहे आणि एकदम मस्त निसर्गरम्य परिसर आहे. बघू शकताय शेती वगैरे एकदम गावातल्या शेती जशी आपण करतो तसा इथं निसर्ग तुम्ही बघू शकताय. मंडळी आता आपण वैजी साईडहून आलोय आणि इथे तुम्हाला कमानी दिसेल. तर या कमानीपासून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. ही जी कमानी आहे इथून आपल्याला राईटला जायचंय. इथे तुम्ही बघताय वैजी म्हणून बोर्ड लागलाय, इथून आपल्याला पुढे जायचंय. तर समोर दिसतोय तो मठ आहे मंडळी, तुम्ही बघू शकताय सुंदर अशा ठिकाणी आहे. तर मंडळी बघू शकता तुम्ही या ठिकाणी भोम मधील बदलीवाडी येथे हे मठ आहे आणि मराठी शाळेजवळच आहे, बघू शकताय तुम्ही. आणि संपूर्ण निसर्गरम्य परिसरात हा मठ आहे. बघताय किती शांत ठिकाण आहे. खूप मस्त निसर्गरम्य परिसर आहे, त्यामुळे मला हा ठिकाण खूप आवडतो. बघू शकते शकता मंडळी या ठिकाणी साईबाबांची मूर्ती आहे आणि बाजूला स्वामी समर्थांची. खूप मस्त नजारा आहे आणि संध्याकाळ झाले, वातावरण खूप प्रसन्न आहे. बघू शकता सुंदर असा नजारा आहे मठाच्या बाहेर. मागच्या वेळी पण इथं आलो होतो आणि खूप छान वाटतं, खूप शांत वाटतं. आणि प्रत्येक स्वामी समर्थांच्या मठात असंच वातावरण असतं, पण इथं थोडं स्पेशल आहे कारण हे तुम्ही बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि खरंच खूप छान वाटतं. सूर्य मावळेल आता, तोपर्यंत तुम्हाला या मठाच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो.
हा बाजूने रोड गेलाय मठाच्या आणि इथं तुम्ही मठ बघू शकताय आणि शेणाने सारवलेली जमीन आहे या ठिकाणी बघू शकताय मठाच्या आजूबाजूचा परिसर. तर मंडळी हे होतं चिपळूणमधील भोम येथील श्री स्वामी समर्थांचं मठ. ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.